भाजपचे आमदार नारायण कुचे आपल्यासोबत आहेत। कुचे साहेब, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यानच अनेक नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप होताना तुम्ही सुद्धा पाहताय। अशातच एक प्रकार समोर आलाय। संजय शिरसाट जे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहे, त्यांच्याकडे बॅगेत पैसे असताना तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे। काय म्हणा यावर? मी तो व्हिडिओ बघितला, पण आमचे मित्र आहेत ते सामाजिक न्यायमंत्री संजय भाऊ शिरसाट, त्यांनी स्वतः ट्विट केलं की त्याच्यात बॅगेत पैसे नाही, कपडे वगैरे आहे आणि त्यांच्या बेडरूममध्ये होतं। त्याच्यामुळं स्वतःच्या बेडरूममध्ये त्याच परिस्थितीत असेल ते जग जाहीर आहे। त्याच्यामुळं असं काय संजय राऊतला काय आरोप करावं हे त्यांनाच काही सुधारणा नाही। मला वाटतं ते काही आरोप करतात, त्याच्यामुळं त्यांच्या विषयाला कोणी लक्ष देत नाही। आता नुसती ते टी व्हीसाठी तो चांगला आहे, सकाळी उठला की बोंबला सुरू होतो, बाकी काही नाही। बरं, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ती बॅगमध्ये पैसे नव्हते तर मग ती बॅग उघडून दाखवा असं। बॅग तर उघडलीच होती ती, स्वतः संजय शिरसाट साहेब बोलले ना। असं आहे, त्याच्यावर आरोप होणं चुकीचं आहे। ते आरोप म्हणजे संजय राऊतांच्या या दाव्यामध्ये काही दम नाही असं म्हणायचं? काहीच दम नाही आहे आणि आमचे मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतात, सर्वांवर वाच आहे, त्याच्यामुळं पारदर्शक काम चालू आहे। बरं, 2-3 दिवसापूर्वी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये एक प्रकार घडला होता। महायुतीमधल्याच शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। त्यानंतर आता त्यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा ते म्हणत आहेत की मी आता कारवाईला घाबरत नाही। ही मारहाण करणं कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? संजय गायकवाडने कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारलं, तो व्हिडिओ मी बघितला। मीही आमदार निवासला राहतो, मी बी कॅन्टीनला नाश्त्याला जातो, कधी कधी जेवायलाही जातो। दुर्दैवाने शिळं अन्न दिलं असेल, कॅन्टीनवालीची चुकी आहे, त्याने बी असं द्यायला नसतं पाहिजे आणि यांनी मारणं योग्य नाही आहे। आम्ही त्यांचं समर्थन करीत नाही। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं योग्य ती कारवाई करू, परंतु जेवण्यासाठी तिला आमदारच जातात, कार्यकर्ते असतात। रोज कमीत कमी 500 कार्यकर्ते त्या कॅन्टीनमध्ये जेवतात, ऑल महाराष्ट्रातून आलेले असतात। गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीम त्या आमदार निवासच्या याच्या कॅन्टीनमध्ये जेवतो। त्यांनी चांगलं अन्न दिलं पाहिजे आणि सगळ्याला चांगली सेवा दिली पाहिजे। जर त्याचा आता परवानाही रद्द केला विधानसभा अध्यक्षांनी आणि संजय गायकवाड साहेबांनी, असं नसतं करायला पाहिजे, पण रागाच्या भरात तो विषय झाला। पण कॅन्टीनवाल्यानं बी सुधारून घेतलं पाहिजे। जीवन मरणाचा प्रश्न आहे, आजकाल अन्नामुळं आजार होतो, कोणी काही झालं तर भूलबळी होऊ शकतो, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। बरं, संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर अचानक एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आणि अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यानंतर संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे की एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटले आणि भाजपमध्ये पक्ष विलीन करण्यासाठी भेटले होते, असा दावा केला। मी नम्रपणे सांगतो, संजय राऊत काय बोलन त्याचा पत्ता नाही आहे। चांगली प्रसिद्धी मिळावं म्हणून काहीतरी नवीन, आमच्या भाषेत नवीन पिल्लू सोडते आणि त्याला लोक पाहते, तसं संजय राऊत साहेबाचं आहे। हा मोठा विषय, असं काही होत नसतं, सगळ्याला स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। म्हणजे मला सीएम करा अशी जी मागणी आहे ती शिंदेंनी शहाकडे केली असा दावा संजय राऊतांनी केला। ते काय बोलले, मी होतो त्याला पाहायला, मी ऐकलंच नाही तुम्ही काय बोलू, मोठा निर्णय तो। परंतु संजय राऊत हे वेगवेगळे दावे करतायत, खळबळजनक आरोप करतात, या दाव्यामध्ये कितपत दम आहे काय? मी तुम्हाला 10 वेळेस सांगेन, 25 वेळेस सांगेन, संजय राऊत सारखा मीडियामधला महानायक कोणीच नाही। स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी काय आरोप करीन त्याचा पत्ताही नाही। हेच निर्णय सांगला त्याने, अख्खं शिवसेना संपली संजय राऊत साहेबांनी, काय बाकी राहिलो? आता जयंत पाटलाची चर्चा सुरू झाली, तुमच्याच टी व्हीच्या माध्यमातून पाहतो। उद्धव ठाकरेचे अर्धे आमदार येणारे, अर्धे खासदार यायला तयार आहे।
त्यांनी स्वतःचा पक्ष पावा, ते त्यांचे लोक पुढं चालले, काय झाले नंतर बोलावं. ते मोठे माणसं आहे, हात जोडून विनंती त्यांना, त्यांनी पहिले विचारपूर्वक बोललं पाहिजे अशी विनंती. म्हणजे ठाकरेंचे काही आमदार खासदार तुमच्या संपर्कात आहे असं म्हणायचं तुम्हाला? 100% शिंदे साहेबाच्या आहे, तर ती भाजपच्या आहे, काही होऊ शकतं अजून. बरं, हा पक्षप्रवेश सोहळा कधी होऊ शकतो? होऊ शकतं, कधी होऊ शकतं. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी होऊ शकतो. 100% होऊ शकतो. अरे ठाकरेचे सगळेच 50% लोक फुटायला काय राहिलं तिथं, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. बरं, जयंत पाटील यांच्या भाजपच्या ज्या चर्चा सुरू होते, भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे, त्यांनी अनेकदा पक्षाचं जे प्रदेशाध्यक्षपद आहे ते सोडण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी आज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय सांगणार? त्याच्या बाबतीत मला काही माहीत नाही, मी काही बोलू शकत नाही. बरं, रोहित पवारांना ईडीचं आरोपपत्र आता दाखल झालं आहे ईडीने रोहित पवारांच्या विरोधात पूर्ण. रोहित पवार जर दोषी असेल 100% कोणालाही सोडणार नाही, हे दृष्ट ध्यानात ठेवा. बरं, रोहित पवार महत्त्वाकांक्षी नेते आणि त्यांना वाटतं की राष्ट्रीय सूडबुद्धीतून आरोप केले, अजिबात नाही. या सगळ्या संस्था ज्यांचं त्यांचं काम करतात, त्याच्यामुळं त्यांच्यावर कोणी सूडबुद्धीनं करणार नाही. जर त्यांच्या चुकी असेल, त्यांच्यात काय असेल, त्यांना 100% शिक्षा होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल. बरं, महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सडके बटाटे आहेत असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात. ते काय बोलले संजय राऊतचं मी काहीच बोलत नाही. काय बोलते त्यांचा पताच नाही, हात जोडून सांगतो, काही बोलतात ते. बरं, वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडवरून सुटणार आहे, त्यामुळं एकच चर्चा जी सुरू झालेली आहे की रेल्वेची पळवापळवी आता सुरू झाली, अशी चर्चा सुरू झाली. 100% वंदे भारत ही जालन्यातून चालू होती, ती जालन्यातूनच चालू झाली पाहिजे. प्रवाशाची कुठे हेळसांड होत असेल तर आम्ही जालना जिल्ह्याच्या जनतेसाठी आम्ही या देशाचे रेल्वे मंत्री वैष्णव साहेबाला भेटू, मुख्यमंत्र्याला भेटू, आम्ही सगळे आमदार भेटून सनी विनंती करू की जालन्यातून जे वंदे मातरम चालू आहे ते जालन्यातून चालू राहा, याच्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि ती पुन्हा जालन्यातून कशी पूर्ववत होईल त्याची विचार करू. बरं, काँग्रेस पक्षाकडून आगामी ज्या निवडणुका आहेत त्या लढवण्यासाठी स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे, तसं काही भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे? अरे ना काँग्रेसचं काही राहिलं ना, उभाटा गटाचं राहिलं ना, शरद पवार गटाचं राहिलं. एक पॉवरफुल उमेदवार नाही त्यांचा, आणि ते काय निवडणूक लढणार आहे? स्वबळावर लढू का सगळे मिळून लढू? जेव्हा ते सत्तेत होते तिन्ही पक्ष, तेव्हा बदनापूर नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतानं आली. तेव्हा तर सगळे येत होते. किती सीट आली जर बघा, यांच्यात काही नाही. जालना जिल्ह्यात काही नाही. भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा हा जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका 100% होणार. बरं, जागांच्या वाटाघाटीसाठी शिंदे गटाच्या नेत्यांना नोटिसा येत आहेत असं रोहित पवार म्हणतात. काय चालू आहे? जागांच्या ज्या वाटाघाटी सध्या सुरू आहे, जागेंच्या ज्या वाटाघाटीमुळं, त्यामुळे शिंदेंच्या नेत्यांना नोटिसा येत आहेत आयकर विभागाच्या, असं रोहित पवार म्हणत आहेत. नाही, ते मला माहीत नाही, त्याच्या बाबतीत मी काही बोलू. धन्यवाद. तर नक्कीच हे होते आमदार नारायण कुचे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका असतील, त्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.